सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त राहा, स्वस्त राहा। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं आम्ही आलो होतो माहेरी आणि मैत्रिणींच्या घरी गेलो होतो। माझ्या मैत्रिणीने आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे आहे ना अजून एक मैत्रीण आलेली होती, तर तिलाही आम्हाला भेटायचं। मग सगळ्यांचा आम्ही असा प्लॅन केला की आमच्या घरी भेटू, म्हणजे माझ्या माहेरी। मुलांचं चाललं होतं की मावशी वडापाव कर, म्हणून जे आहे ना मुलांसाठी जे आहे छानशी अशी वडापावची तयारी केलेली होती। आणि त्याचप्रमाणे मैत्रिणी आल्या तर मग त्यांच्यासाठीही वडापावच बनवलेले होते, कारण मुलांनी सकाळी नाश्ता केलेला होता, दुपारी त्यांना वेगळं काहीतरी खायचं होतं, म्हणून त्यांच्यासाठी छानसं असं गरम वडापाव इथं बनवत होतो। आणि मैत्रिणींनाही जे आहे वडापावच बनवलेले होते। आता मला तुझ्या बाबांना एकच काम असतं रिक्षावर जायचं, तसं ह्या बाबांना कामच कामं असतात। किती कामं करणार ते तरी। गरम गरम वडापाव बनवलेले होते। आणि इथे जे आहे ना माझ्या मैत्रिणी आलेल्या होत्या, तर ह्या सगळ्या जणी ज्या आहेत ना त्या शाळेतल्या मैत्रिणी आहे, म्हणजे बालमैत्रिणी। पहिलीपासून ते 10वीपर्यंतच्या। ह्याच्यासोबत कॉलेजलाही काही जणी होत्या, परंतु गावातले आम्ही एकत्र असल्यामुळे आम्ही जेव्हाही माहेरी येतो तर आम्ही एकमेकींना फोन करून जे आहे येतो। आणि मैत्रिणी मग सगळ्या आल्या की जुन्या गप्पा, जुन्या आठवणी, घराबद्दल जे आहे विषय होतात, त्यांचं काय चाललंय, मुलांचं वगैरे, जशा सगळ्याकडच्या एकूण गप्पा होतात। तर छान वाटत होतं असं, सगळेजण एकत्र आले की मस्त वाटतं। आणि आता आम्ही ठरवले की प्रत्येक सुट्टीला, म्हणजे दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला एकमेकींना जे आहे भेटायचं। त्यामुळे काय आता एकमेकींची सुख दुःख आनंद, त्याचप्रमाणे काही अडचणी असेल, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याबद्दल काही असेल सांगायचं ते एकमेकींना शेअर करू शकतो। छान वाटतं असं, छान वाटलं मैत्रिणींना भेटून। त्याच्यानंतर जे आहे ना त्या घरी गेल्या आणि संध्याकाळची वेळ झालेली होती, तर पाहित असं मागं पटांगण आहे आणि मुलांचं त्यांना फटाके वाजवणं चालू होतं। भरपूर फटाके वाजवले त्यांनी, संध्याकाळी पण मुलांनी फटाके वाजवले। त्याच्यानंतर जे आहे ना आम्ही संध्याकाळी गेलो होतो जेवायला बाहेर। आम्ही जे आहे ना पुणा नाशिक हायवेला, म्हणजे चाकणपासूनच भाम नदी आहे, तर त्या भाम नदीच्या शेजारीच भामगाव आहे, तिथं गेलो होतो आम्ही जेवण करण्यासाठी वेदांत हॉटेलला। मुलं जे आहे ना गेले त्यांनी जे आहे उतरल्यावर लगेचच ते गार्डनमध्ये गेले, कारण लहान मुलांचं कसं असतं, त्यांना गार्डन दिसलं की खेळायला पाहिजे। तर मुलांनी लगेच मग जे आहे ना खेळायला सुरुवात केली। आरवी इथे खेळत होती, आईही होती तिच्यासोबत, आणि पोरं जे आहे ना कंटिन्युअस खेळत होती। 15 मिनटं तर त्यांनी पहिले त्याच्यातच घालवले। त्याच्यानंतर जे आहे ना आम्ही ऑर्डर वगैरे दिली। छान वाटत होतं मुलांना इथं। समोरच पहा हायवे आहे, पुणा नाशिक हायवे। जेवण करून जे आहे ना आम्ही थोड्याच वेळात घरी पोचलो। रात्रीचे तरी आम्हाला 10:30 वाजले होते घरी पोचायला। एवढं पण काही लांब नाही, घरापासून जवळच होतं हॉटेल। आणि सकाळी जे आहे ना आम्ही लवकरच उठलो, कारण आम्हाला जायचं होतं रिटर्न घरी। 2 दिवसाची सुट्टी जी आहे ती संपलेली होती, कारण मुलांची शाळा चालू होणार होती, त्यांचा दिवाळीचा अभ्यास राहिला होता, माझं ऑफिसचं काम होतं, त्यात मी माझा ऑफिसचा मोबाईलच घरी विसरले होते।
त्यामुळे माझं काम जे आहे करणं गरजेचंच होतं. म्हणून जे आहे ना आम्ही निघालो. येताना आमच्या थोड्याच पिशव्या होत्या, परंतु जाताना जे आहे आमच्या पिशव्या डबल झालेल्या होत्या. म्हणून जे आहे माझे वडीलच आले होते आम्हाला सोडवायला मोठी गाडी घेऊन. मुलं बसली ती पुढं आणि मागं जे आहे सगळ्या पिशव्या ठेवलेल्या होत्या आणि मग आम्हीही बसलो. माहेरचा निरोप घेणं खूप अवघड असतं, पण कितीही राहिलं तरी आपल्याला आपल्या घरी परत जावंच लागतं. येताना तर आम्हाला काहीच ट्रॅफिक लागली नाही. आता पाहू जाताना किती ट्रॅफिक लागते, कारण सुट्ट्या संपून सगळे लोक जी परत आलेले होते आणि चाकणला MIDC आहे, त्यामुळं चाकणला जे आहे ना भरपूर बाहेरचे लोक आहेत. त्यामुळं जे आहे ना आता चाकण चौकात जे आहे गर्दी लागणारच होती. निरोप घेऊन आम्ही निघालो होतो, परंतु शिवांची इच्छा होती अजून राहायची. तर त्याला म्हटलं आपण नेक्स्ट मंथमध्ये किंवा 2-3 महिन्याने येऊ परत 4-5 दिवस राहण्यासाठी. आणि जे म्हटलं होतं तेच झालं. पहा इथे चाकणमध्ये किती ट्रॅफिक लागलं होतं. साधारणतः आता मला इथे 10 ते 15 मिनटं आरामात जाईन ट्रॅफिकमध्ये. आणि तेच झालं. साधारणतः 15 मिनटं आम्हाला इथं ट्रॅफिकमध्ये थांबलेलं होतं. मुलेही बोर झाली होती चाकणचं ट्रॅफिक बघून. तर हे चाकणचं नेहमीचं असं इथं खूप ट्रॅफिक लागतं. चाकण क्रॉस केल्यानंतर इथे जे आहे आम्हाला मुशीच्या पुढे गेल्यानंतर अजिबात ट्रॅफिक नव्हतं. एकदम रस्ता जो आहे तो क्लिअर होता. इकडं जे आहे अजून कंपन्या चालू झालेल्या नव्हत्या, IT पार्क काही चालू झालेलं नव्हतं. त्यामुळे इकडं काही पिंपरीला मुशीला ट्रॅफिक लागलं नाही. आम्ही पटकन निघालो. तर असा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ना तेही कमेंट्स करून नक्की सांगा. नुकतंच आपल्या चॅनलचे 3000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. थँक्यू सो मच. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनचं बटनही नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळतील. थँक्यू सो मच.